दे रे पैसे. अरे आता सगळ्यालाच घेतो मध्ये, सगळ्यालाच मध्ये घेतो. कोण कुत्रा तू, कडीचा महार. हा, सगळ्यालाच मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत. प्रसार माध्यमांच्या आमच्या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. आज पत्रकार परिषद घेण्यामागे कोणताही राजकीय दोष नाही, कोणावर टीका टिप्पणी नाहीये आणि कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून किंवा राजकीय पक्षाच्या सांगण्यावर बिलकुल मी घेत नाही. ही जी पत्रकार परिषद मी घेत आहे बदलेच्या भावनांनी पण घेत नाही की तुम्हाला त्रास द्यायचा, टार्गेट करायचा. जे माझ्या कुटुंबाला त्रास झाला, मला त्रास झाला आणि मला त्रास होत असताना मी जे बाकीच्या कुटुंबांचा आवाज बनलो होतो ते कुणाच्या विरोधात, वाल्मिक कराडच्या विरोधात, त्याच्यासाठी मी पत्रकार परिषद केली आहे. ही पत्रकार परिषद काय राजकीय नाहीये किंवा कुणाला त्रास देण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा नाही. आमच्या कुटुंबाला किती त्रास झालेला हे सर्व बीड जिल्ह्याला त्यांना माहीत आहे. पहिलं तर स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचं नाव शाळेला, एका माध्यमिक शाळेला द्यायचा आपण जो निर्णय घेतलेला आहे ते येत्या काही दिवसामध्ये मी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने त्या संस्थेचं, शाळेचं शुभारंभ काही दिवसामध्ये होईल. त्याची मी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करेन, तारीख वेळ वगैरे सांगेन. त्याच्यानंतर बीड इथे उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये जो काय प्रकार घडला, तिथलचे जे विजय पवार आणि खाटोलकर म्हणून जे कोण नराधम आहेत त्यांनी आपल्या एका छोट्या भगिनीवर, आपल्या भगिनीवर जो अत्याचार केला त्याचा निषेध करतो. मुख्यमंत्र्यांनी SIT नेमलेले आहे, त्यांच्यावर कडक कारवाई होईल. त्या कुटुंबासोबत पण आम्ही सोबत आहोत, त्यांच्याशी सहानुभूती आहे. आणि त्यानंतर हे जो विषय आहे मला सांगायचा पत्रकार परिषदचा, की महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चर्चा होती की एकेकाळचे सहकारी असणारे म्हणजे राजकीय पक्षापेक्षा आमचे मिस्टर, त्या राजकीय पक्षामुळे आमची मैत्री नव्हती, व्यक्तिगत संबंधामुळे माझी वाल्मिक कराडची मैत्री होती, संबंध होते. संबंध असताना दोघांमध्ये असं काय झालं बाबा, कशामुळे ह्या गोष्टी घडल्या? माझ्या आई वडिलांवरला गुन्हे दाखल झाले, आमच्या 70 पेक्षा जास्त लोकांवर, 60-70 लोकांपेक्षा जास्त लोकांवर खोट्या केस झाल्या. आमच्यावर एकूण 6 केस झाल्या, त्यात 3 क्रिमिनल होती, एक बँकेची होती, एक पतसंस्थेची होती, एक केस मार्केट कमिटीची होती. त्या कशामुळे झाल्या? त्याच्या मागचं कारण एक सांगतो, असे कारण तर 12 आहेत, पण त्यातलं एक कारण म्हणजे जे वाल्मिक कराडने ज्या लोकांना त्रास देत होता त्यावेळेस मी डोळ्यांनी पाहत होतो आणि मला कळलं की वाल्मिक कराड नावाच्या ही जी एक्सप्रेस आहे, खंडणी एक्सप्रेस, लोकांना शोषण करायची एक्सप्रेस, त्याच्यामध्ये आपण चुकीच्या रेल्वेमध्ये बसलेलो आहोत. पहिल्या स्टेशनला उतरत असताना मी वाल्मिक कराडला, त्या विरोधात जे लोक वाल्मिक कराड त्रास देत होता, जे पीडित लोक होते, कुटुंब, व्यक्ती, त्यांना घेऊन मी बाजूला आलो आणि वाल्मिक कराडला समजून सांगितलं ह्या लोकांना त्रास देण्यात काही अर्थ नाही, त्रास देऊ नका. त्याच्यावर आमचे एक गोष्टीमध्ये मतभेद, खटके उडत गेले. मला पण वाल्मिक कराड वारंवार सांगत राहिला, मी तुला मुलगा मानले, भाऊ मानले, तू मला साथ दे, तू माझ्या सोबत राहा, मला सांगत होता. पण मी ऐकलं नाही. त्याने माझ्यासोबतच्या मित्रांना फोन लावून सांगितलं, बाळा भांगरला समजून सांगा. आता असल्या खंडणी कोरासोबत लोक मारायला आणि त्याला साथ देणं उचित आहे का? मी पहिला व्यक्ती आहे ज्या मीडिया पुढे बोलतोय. मी 1 वर्षापूर्वी वाल्मिक कराड सोबत हे केलेली आहे, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त झाला असतो. त्याच्या विरोधात काय म्हणतात त्याला, बंडखोरी केलेली, त्याच्या विरोधामध्ये ठाम राहिलेलो आहे. लोकांचा, वंचितांचा, गोरगरीब गुंडोबा लोकांचा आवाज झालेला जे पीडित आहे त्याचे. पण हे आमच्यावर कशा केस झाल्या, खोट्या काय झाल्या, ह्याच्यात कोणते अधिकारी होते, फिर्यादी होते, एवढं सांगन. एक उदाहरण देतो, मार्केट कमिटीची पाडोद्याच्या फर्जी केस 18 ते 19 सप्टेंबर रोजी 2 वाजता रात्री माझ्या वडिलांवर गुन्हा दाखल केला. ते ऑडिटर येत नव्हता केस टाकायला, त्याला पोलिसांनी बंदूक लावून वाल्मिक कराडच्या मनावर आणलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांची नावं पण नंतर सांगतो पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये. आणि पाडोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर मला वाल्मिक कराडने भेटीसाठी बोलवलं. ते पण मी पुढे सांगतो काय झालं त्या भेटीमध्ये वगैरे. त्याच्या अगोदर सांगतो मी, हे जे सांगतात ना वाल्मिक कराड हा जातीवादी नव्हता, हा वाल्मिक कराड खंडणी करू देत नव्हता, एक ते व्हिडिओ पाहिला, आमच्या वाल्मिकांना खंडणी घेऊ शकत नाही, खंडणी घेतली तर मी झाडाला फाशी घेतो, चौकात फाशी घेतो. आता मला त्यांना एकच सांगायचं, जे रस्त्यावर उतरून समर्थक उतरत होते, त्यांच्यासाठी आंदोलन करत होते, मला एक विचारायचं, वाल्मिक कराड हा कसा जातीवादी नव्हता? तुम्ही त्याला समाजसेवक म्हणता. समाजसेवक हा 18 पगड जातीला घेऊन जाणारा, समाजसेवा करणारा, समाजवादी विचारसरणीचा असतो, जातीवादी विचारसरणीचा नव्हतं. एका दलित कुटुंबाला, आपल्यातल्या कुटुंबाला वाल्मिक कराडने किती वाईट प्रकारे त्रास दिला, नवरा बायकोला. त्यांना मी सहकार्य केलं, त्यांना त्यांच्याकडूनच पैसे घेतले, तुम्हाला टक्केवारीने कामं देतो म्हणून त्याच्याकडून टक्केवारी घेतली. 5-6 महिन्यानंतर ते कुटुंब पैसे वापस देईना म्हणून वाल्मिक कराडने त्यांना बोलून 5 लाख दिले. मी म्हणलं, अण्णा तुम्ही पैसे घ्यायचे कशाला, लोकांना देणं होत नाही तर? हो देतो म्हणले. त्यांचे 5-25 घेतले, त्याचे 5 लाख रुपये दिले त्यांना. नंतर लगेच त्यांच्यावर परळ येऊन सिरसाळ्याला निघले का तिकडे त्यांना पकडलं. FIR नाही, काय नाही, नुसतं साधा अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब त्रास दिला. 2-3 दिवस तसेच बसविले, वाल्मिक कराडच्या ऑफिसला बसविले, खडी क्रेशरवर बसविले, असा बऱ्या प्रकारे त्या कुटुंबाला त्रास दिला. वाल्मिक कराड हा जातीवादी नव्हता, त्या दलित कुटुंबाला मी आधार दिला. त्या कुटुंबाला आणीन पुढं आणण्याचं आपली जिम्मेदारी आहे. त्या कुटुंबाचं मनोबल खचलेलं आहे.
हाताला जखम झाली, वन राहते आयुष्यभर आपल्या शरीराला जखम झाली. तसं वाल्मिक कराडने ज्या जखमा दिल्यात, लोकांचा आत्मविश्वास तुलाय, लोक वैतागले, नको म्हणतात बुवा त्याच्या कर्मानीमध्ये गेला तर आपण सुखी जाऊ. असं कसं चाललं? हे अधिकारी पुन्हा सोपतील ना. पुन्हा हे अधिकारी राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादाने एखाद्या, बघा माझ्या आईला तर ह्यांनी, माझी मातोश्री आईला सकाळ सकाळी जेलमध्ये टाकलं. त्याच्यात 4-5 महिलेचा समावेश होता. आमच्या शिक्षण संस्था कशा वाटून घ्यायच्या, काय घ्यायचा, ह्या 4-5 महिला एका नाही कशा निगडीत आहेत, सगळ्या वाल्मिक कराडच्या लाभार्थी होत्या. त्या महिलांचं इथं नाव घेणं उचित नाही, कारण आम्हाला काही मर्यादा आहेत, संस्कार आहेत, आपण त्या संस्काराचे मर्यादा ओलांडणे पाहिजे. पण नक्कीच सगळं बाहेर येईल, नक्कीच नियतीला मान्य असेल. तुम्ही इतक्या वर्ष नाही, मी नक्कीच सांगतो तुम्हाला, हा प्रश्न खरंच तुम्ही चांगला विचार. 2014ला जसे धनंजय मुंडे साहेब हे झाले आपले विरोधी पक्षनेते, त्याच्यानंतर मंत्री झाले, मी त्यांचा कार्यकर्ता होतो. आणि माझ्या वडिलांनी, मी पहिल्यापासून जसं मी राजकारणात आलो 2016-17 पासून, मी सरपंच झालो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ ह्या चिन्हात मी काम केलं एकाच पक्षात. आता मी सध्या निपक्ष आहे. त्यावेळेस धनंजय मुंडे साहेबाची यंत्रणा, परळीमधील ऑफिशियल यंत्रणा ही सर्व प्रशांत जोशी सर हे बघत होते. वाल्मिक कराड ह्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हता त्यांच्या यंत्रणेमध्ये. 2020-21 मध्ये त्याचा उदय झाला हे सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे. आणि 20-21 नंतर आम्ही कोविडमध्ये काम करत असताना काही इंजेक्शन लागले, हे केले, तर वाल्मिक कराडला कॉन्टॅक्ट करायचं. मग हळूहळू संबंध झाले, पालकमंत्र्याची यंत्रणा पाहत होते म्हणून. नंतर 22-23ला पण संबंध चांगले आले, हे झालं, पण एवढ्या डीपमध्ये माहित नव्हतं. पण 2023 साली वाल्मिक कराड हा फार म्हणजे राक्षसी वृत्तीचा, नासुरी शक्ती त्यांनी पूर्ण त्याच्या ताकदीचा वापर केला. त्यावेळेस मला कळालं की मी चुकीच्या रेल्वेमध्ये बसलेलो आहे आणि आपल्याला इथून उतरणं काळाची गरज नाही. तर आपण नष्ट होतो ना, आपल्यासोबत आपलं कुटुंब पण संपून जातं. नैतिक संबंधातून वाल्मिक कराड सारखे असले गुंड खंडणी फायदा होतो, पुन्हा असले फायदा होऊ नये. त्या अधिकाऱ्यांना पण चपारक बसली पाहिजे. हा जातीवादी वाल्मिक कराड, तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग ऐकू घालतो. घेतो मध्ये सगळ्यात मध्ये घेतो. कोण कुत्रा तू, कडीचा मार, हा सगळ्यात मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत. आणि फॉरेन्सिक लॅबला रेकॉर्डिंग पाठवतो, वाल्मिक कराडचा आवाज आहे का नाही. त्या मुलाचा आधी हॅलो म्हणून आवाज येते नवरा बायकोचा, हॅलो ते मला, आम्हाला काय पुढे नका, आमच्या जीवाला काय धोका झाला तर वगैरे. वाल्मिक कराडचे अजून सहकारी बाहेर आहेत. सहकारी म्हणजे काय, शूटर त्याचे, जे खंडणीमध्ये आहेत, आपलं खंडणी गोळा करतात, लोकांना दादागिरी करतात. हे पण मी एसपीला, आयुक्तांना भेटून, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटून, मुख्यमंत्र्याला भेटून, उपमुख्यमंत्र्याला भेटून याची सर्व माहिती देणार आहे. त्यांनी किती लोक माझ्या समोर मारलेले, किती लोकांना त्रास दिलेला आहे, किती महिलांचं यांनी शोषण केलेलं आहे, त्रास दिलेला आहे, सगळं सांगणार आहे. आणि ह्या गोष्टी बाहेर आणणं काळाची गरज होती. आता तुम्ही स्वतः ऐकलं, पुन्हा एकदा लावा, पुन्हा एकदा ती रेकॉर्डिंग करू द्या. सर्वांनी एकदा विनंती, व्यवस्थित आहे. त्याच्याकडे पैसे, अरे आता सगळ्यालाच घेतो मध्ये, सगळ्यालाच मध्ये घेतो. कोण कुत्रा तू, कडीचा मार, हा सगळ्यालाच मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत. हे पहा, म्हणजे हर एक व्यक्तीची, बीडमध्ये पण माझ्यावर पण खंडणीचा गुन्हा टाकला, आम्ही वाल्मिकला मागितले, अजून कितीतरी लोकांवर खंडणीचा गुन्हा टाकला. तर वाल्मिक कराडला हे एवढं गरीब कुटुंब, वंचित कुटुंब, म्हणजे सर्वसामान्य वाल्मिक कराडला परळीमध्ये जाऊन खंडणी घेऊ शकतो तो, किती हास्यास्पद गोष्टी येते. आणि परळी पोलिसांनी बाजू कुणाची वडायला पाहिजे होती, त्या कुटुंबाची, जे वाल्मिक कराडचे पीडित आहे. आज ते कुटुंब मला 1-1.5 महिना त्यांना समजून सांगण्यात गेला की बाबा नाही, मी घेतो पत्रकार परिषद, मी पुढे येतो. आणि पत्रकार परिषद पण मला काय त्यांना विचारते, एवढा उशिरा काय घ्यायला लागला. अरे बाबा, मी आता 2 महिन्यापूर्वी बेलवर आलो, 2 महिन्यानंतर मला 1-1.5 महिना तर मला डाटा गोळा करायलाच चाललाय. मी बाहेर देशात माझं पर हे पायावर गोळी झाडाचं वाल्मिक कराडनी सांगितलं होतं. माझं पर एन्काउंटर करायचं होतं, मी हे दिले. त्यावेळेस एसपी, एलसीबीचे अधिकारी ह्यांचे मी नावं घेणार आहे. हे जे पिलावर अधिकारी आहेत ना, माझे आधार कार्ड वापरले खोटे, मला संभाजीनगरमध्ये माझ्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल करायला लागले का, तर बाळा बांगरने आवाज उठवणे, त्याच्यावर पण मी पुढे बोलतो. पण खोटं लपत नसतं. संभाजीनगर पोलिसांचे, प्रशासनाचे आभार मानतो. वाल्मिक कराडच्या आमिषाला दबावला बळी पडले नाही. त्याआधी ते म्हणजे खरं असून तर घेतो, खोटं कुणाचं आयुष्य बरबाद करणं. तसंच बीड पोलिसांनी पण ते मोजके, म्हणजे बीड पोलीस पण चांगले, 95% पोलीस चांगले, 4-5% सगळा जिल्हा बदनाम झालेला आहे. पण एवढं सांगतो मी तुम्हाला, वाल्मिक कराडनी हे करत असताना मला, वडिलावर गुन्हा नोंद केल्यानंतर मला मुंबईला बोलून मला सांगितलं की तुझ्या वडिलावर मार्केट कमिटीची केस झाली, ती मी नाही केली. मग दुसऱ्या नेत्यांची नावं घ्यायला लागली, त्यांनीच केली. ह्याच्यात कोणत्या राजकीय नेत्याचा याचा काही संबंध नव्हता, मला ते सगळं माहिती आहे. आणि बीड जिल्ह्यातला बाकीचा राजकीय नेता एवढा आमच्या कुटुंबाविषयी खारील करायला जाणार नाहीये. वाल्मिक कराडने हे दाखल केल्यानंतर केस, मला तिथं बसविलं आणि मला 3 प्रस्ताव ठेवले. आणि मला म्हणला, मी नाही बोलणार, तर तुझी मैत्रीण होती वाल्मिक कराडची, ती म्हणली, ही मॅडम बोलतात. काय मॅडम बोलतात, तर मॅडमनी मला सांगितलं
की एक प्रस्ताव देते, तू आहे तसं वाल्मिक कराड सोबत काम कर. म्हणलं ठीक आहे. पुढचं काय? पुढचं सांगितलं त्यांनी की तुझ्या नवनिर्माणच्या किंवा प्रगतीचं एक युनिट देऊन टाक सगळं शाळा. म्हणलं ठीक आहे. तर तिसरं तू स्वतःला गोळी मारून घे. हो. हे मला प्रस्ताव दिले त्यांनी. आता मला हे मी भावनिक होते, मला असं वारंवार, कारण एवढ्या दिवसांनी तुमच्या पुढे आलो. तर मी म्हणलं ठीक आहे. आणि आम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत विचार करून तू 10 तारखेपर्यंत सांग. 30 सप्टेंबर तुझ्या नातेवाईकाला त्याला विचार कर सर. नाहीतर म्हणले तुला आम्ही हा शेवटचं सांगितलं, तुला गोळी नसेल मारायची तर तुला बलात्काराच्या केसमध्ये अडक. म्हणलं कोण अडकतं? वाल्मिक म्हणलं माझं माझं नाही, युवराज बसा, नेते बसा, माझा काही संबंध नाही. ते त्या ताईन तुम्ही बघा. आणि मी गेलतो तो ताईच्या भगिनीच्या गळ्यात हात टाकून बसतात, म्हणजे राख्या बांधतात, ताई म्हणतात. काय नियती हो तुमच्या? पुन्हा सांगायचं लोकाला, नाही नाही बाळा बांगराचं, बाळा बांगरचं तसं. बाळा बांगरचं शोधून दाखवा तुम्ही ते. बाळा बांगरचं म्हणतात लग्न झालं दुसरं तिसरं. वाल्मिक कराड आणि त्याच्या महिला मंडळाने काय ते लाभार्थ्यांनी माझ्या अकाउंट होते सिद्ध करून दाखवा. ठीक आहे. आता तुम्ही म्हणतात मग हे भेटलो मोगम बोलण्यात काय अर्थ? त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवतो, त्याचे व्हिडिओ पण आहेत माझ्यापाशी. 30-32 मिनिटाच्या किती रेकॉर्डिंग आहेत. मी त्या दिवशी गेलतो तर मी सगळं शूट करून आणलं होतं. आणि हेच मी व्हिडिओ मी घेऊन पुन्हा हेच फोटो घेऊन पत्रकार परिषद घेणार होतो. वाल्मिक कराड कसा लोकांना त्रास देतो, त्याच्यासोबतचा सहकारी महादेवाचे पिंड वाट ठेवला होता बाळा बांगर, माझा भाऊ आहे, गुरु भाऊ आहे, माझा मुलगा आहे, त्याच्याला संपवला चालला. मला जाऊ द्या, माझ्या आई वडिलांना किती नाहक त्रास दिला. एकच मिनिट तुम्हाला सांगतो. हा बघा वाल्मिक कराडची मैत्रीण, त्यांची काहीतरी बिझनेस डील चालली होती त्यावेळेस, त्यांचं लक्ष नव्हतं इकडे काही. जे असेल ते पण पहा सगळ्यांनी. आणि हे तर अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत, सगळं बाहेर येणार आहे. तुम्ही माझी आई सत्यभावताई बांगर, माझे वडील रामकृष्ण बांगर, यांना तुम्ही कचऱ्यापेक्षा वाईट समजावं लागले विचित्र. यांचं काहीच नाही. अरे बाबा एखादा शून्यातून पुढे आलाय तर कष्ट करून आलाय, जिद्द घेऊन आलाय, लोकांची चांगलं कामं करून उभारले. अरे माझी आई आहे ती. तुझी दुश्मन असन का तर ती त्याच्या लेकरा सत्याच्या बाजूने ती नीतिमत्तेच्या बाजूने राहिली. माझ्या आईने कितीतरी त्या कुटुंबाला आधार दिला. वाल्मिकला समजून सांगितलं, माझ्या आईला मी किती दिवस तरी सांगितलं होतं. आणि मावशी म्हणायचं माझ्या आईला वाल्मिक कराड, वडिलाला काका म्हणायचं, त्यांच्यावर गेला. माझे वडील बघा तुम्ही गांधीवादी विचारसरणीचे, तुम्ही त्यांना एक झापड हाणली तर ते उलटे बोलणार म्हणजे. आणि माझ्या वडिलांना एवढे हाल केले. आता मी झोकावा, त्याच्यासोबत यावा, त्याचं पुन्हा कॅम्पेन करावं, जिल्हाभर त्याचं नाव करावं. महिला घातल्या म्हणून हे ठरविलं की पत्रकार परिषद घ्यायची म्हणून 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला. ज्यावेळेस पत्रकार परिषद घ्यायचं मी ठरविलं गांधी जयंतीला, त्यावेळेस माझ्यावर पुन्हा लगेच त्यांनी त्याच्या आधीच खंडणीचा गुन्हा माझ्या वाल्मिक दाखल केला. त्याचं काय कारण? कारण मी पुढे येऊ नये. आणि हे सगळं पत्रकार परिषद वाल्मिकमुळे नाही झाली. बीड पोलिसांचे जे अधिकारी होते ना वाल्मिक कराडचे, त्याच्यामुळे माझी पत्रकार परिषद नाही झाली. ती पत्रकार परिषद ह्यामुळे महत्वाची होती. ती पत्रकार परिषद त्या दिवशी झाली असती गांधी जयंतीला, तर आज संतोष अण्णा देशमुख सारखे चांगले माणुसकीचे लोक आपल्यात असते हो, एवढा महाराष्ट्र बदनाम नसता झाला. अरे वाल्मिक जेलमध्ये मागे गेला असता, त्याच्यावर आळा बसला असता. प्रशासनातले अधिकारी हे वरद असते, चुकीच्या गोष्टी घडल्या सगळ्या. आज सांगतात महादेव मुंडेची कशी हत्या केली, सगळ्या परळीला माहिती, घराघरात माहिती. इगोहून फक्त मारलं मला जेवढी माहिती आहे. महादेव मुंडे कुटुंबाला कधी भेटलो नाही. महादेव मुंडेची हत्या झाली त्याचे मित्र मला काय भेटला, बाळा तू समाजसेवक आहे, आमचा मित्र मारला बाळा बांगर, हे करा. मी त्यावेळेस उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटलो, महादेव मुंडे हत्याकांडमध्ये तपास करा म्हणून. ते मला म्हटले यामध्ये काही होऊ शकत नाही म्हणले, कारण तुझ्याच जीवाला धोका होईल. तर ते त्यांचं बरं, ते म्हणले तुझा जीव वाचव. आता जर उच्च अधिकारीच असणारे म्हणजे प्रशासनातले पोलिसातले उच्च पदावर असणारे जर असे शब्द वापरला आपण काय करायचं? तरी लढाई लढलो ना बाबा. नीतिमत्तेच्या माझ्या मागे कोणती यंत्रणा होती तिचं नाव नीतिमत्ता आहे, त्याच्यापाशी शासकीय प्रशासनाची यंत्रणा होती. तर राहिला विषय हा, वाल्मिक कराडने पुन्हा एवढंच नाही, माझ्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर माझ्या आईला अटक केलं. आईला कसं अटक केलं? पहाटे कोणी 4ला 5ला आईला अटक करतो का महिलेला? सूर्य डुबल्यानंतर सूर्य उजाडाच्या आत संध्याकाळ मिड नाईट मध्ये महिलेला अटक करता येते? माझी आई अशी काही गुन्हेगार होती, त्यांना बीड पोलिसांना कृष्ण आंधळी सापडा ना म्हणजे अजून पण. त्यावेळेस तू माझी आई, माझ्या आईने, आणि पुन्हा एफ असे घेतले, माझ्या आईने गोळीबार केलाय, मी गोळ्या झाडल्या. काय कमाल झाली. जर असे कोणी घडलं काय म्हणणार? अटक केल्यानंतर बीडला सिव्हिल लाईन ऍडमिट केलं, बीपी वाढला. आता 65 वर्षाची आई नव्हती, आईचा बीपी वाढल्यावर ह्यांनी पण अंबाजोगायला हलवण्यात आपल्या आईला. अंबाजोगायला विचार माहिती घ्या, अशोक थोरात साहेबांची बाईट घ्या. कोण काय म्हणतं, ते अशोक थोरात साहेब माझ्यासाठी देवासारखे उभा राहिले. आज माझ्यापाशी किती येते, समुद्राने लोक येते असंख्य, पण जेव त्यावेळेस माझ्यासाठी ठेंबाने उभं राहिला ते देवासारखं अशोक थोरात, ते अशोक थोरात साहेब, सॉरी, अशोक थोरात साहेबांना किती ते वाल्मिकला त्यांनी माझ्यासाठी अंगावर घेतलं. काय करणं? त्या दिवशी माझ्या आईला पण मारण्याचा प्रयत्न केला. मला फोन केला वाल्मिक कराडने, एका पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या मित्राला फोन केला, त्या मित्रांनी मला लाईनवर घेतलं आणि मला सांगितलं की बाळा बांगर, युवराज, नेते, काका, तुमची आई आता मरण म्हणले जेलमध्ये, मोठ्या घरात राहायची सवय, जेलमध्ये जाणार नाही, अटॅकने मरण, शाळा देऊन टाका आणि तुम्ही मिटून द्या.
मी टिपून माझा मावस भाऊ आईपाशी होता, त्याला फोन लावला, फोन दे म्हणलं. आईला म्हटलं, आई आपण 100 वर्ष जेलमध्ये राहिले तर हरकत नाही, आपला जीव गेला तर हरकत नाही, पण संस्थेची यांना एक माती काय खुर्ची द्यायची नाही. संस्था सरकारला दान होऊन दे, संस्था ट्रस्टला जाऊ दे एखाद्या, पण ह्या हरामखोर लोकाला, ह्या नीच वृत्तीच्या लोकांना द्यायचं नाही. तू लढत राहा. माझी आई म्हणली, लेकरा तुझी काळजी घे, मी ठाम आहे म्हणलं. आईने माझ्या काळजावर दगड ठेवला. माझे काय माझं मन म्हणलं असं की ह्यांच्यासाठी काय केलं नाही, कोण कोण ह्यांच्यावर अंगावर घेतलं नाहीत लोक. ज्या गोष्टी यांनी करावं. माझी आई, माहिती घ्या, माझ्या आईचा बीपी वाढला होता त्या दिवशी. कितीतरी सामाजिक कार्यकर्ते आले, तुम्हीच पत्रकार बंधू तिथं आलतात, आधार दिला. माझ्या घरातला माणूस ठेवला नाही भेट देण्यासाठी यांनी. हा वाल्मिक कराड, हा नीच वृत्तीचा. एक दलित कुटुंब म्हणजे आपल्यातलं जात धर्म आपलं आहेत का? दलित कुटुंब काय आलं, हिंदू मुस्लिम दलित सगळे एक आहेत, आपण एका आईचे लेकरं. आणि ह्या वाल्मिकनी काय काय प्रकार केले तुम्हाला काय सांगावं अजून. मी कसा लढा दिलाय माझ्या जीवाला माहिती. मी भावनिक झालो तुम्हाला बोलतो. मी दिल्लीमधून, देहरादून दिल्लीमध्ये आलो मी 9 डिसेंबरला 5:30 6च्या दरम्यान. वाल्मिकला माहित होतं मी कुठे काय, पण तुम्हाला अटक करू शकत नव्हता, कारण वाल्मिकनी जर मला अटक केलं असलं, सगळे अजून 1% 1% पण पुरावे नाही, तो फार पुरावे सगळं बाहेर आलं असतं. माझे बाहेरचे मित्र, कंपनी, समाजसेवक आक्रमक झाले. ते म्हणजे आम्ही शांत बसणार आहे, आमचे डाटा आहेत ते मीडियाला देऊन टाकू. म्हणजे थांबा, मी करणार होतो त्याचा व्यवस्थित, पुन्हा पत्रकार परिषद लाईव्ह घेणार होतो, मुंबईतून घेणार होतो. त्या दिवशी मी दिल्लीमध्ये बस स्टँडला आल्यानंतर 5:30 6च्या दरम्यान एक महाराष्ट्रीयन व्यक्ती, ज्याला थोडीफार मराठी येते, आणि एक उत्तर भारतीय माझ्यापाशी आले, फोनवर बोला म्हणलं. ठीक आहे बाबा, बोला. तो बोला. बोललो तो वाल्मिक कराड, काय नेते, काय युवराज, कुठे काय तुमचा मित्र सरपंच परिषद खलास. म्हणलं असं काय बोल, तुमचाच मित्र एक सरपंच मासा बोलतो का म्हणलं. आज तुम्ही 302 मध्ये जाणार, MPD 302 मध्ये, असं म्हणलं. मी म्हणलं ठीक आहे, पाहू म्हणलं जे असेल ते. बोलला मला डायरेक्ट तुम्ही. आज म्हणतात वाल्मिक कराडचा त्या हत्येत सहभाग नाही, असं कसं काय तुम्ही ते, त्याला 5:30लाच कसं माहिती, संतोष अण्णांची डेड बॉडी तर 6:30ला सापडली. याचा अर्थ वाल्मिक कराडचा इन्क्लूड आहे या क्राईम मध्ये, ते सगळ्यालाच माहिती. आणि तो माझ्या नातेवाईकाला निरोप देत होता, बाळाला 302 मध्ये अडकणार आहे. 22 का 23 नोव्हेंबरला निकाल लागला विधानसभेचा, त्याच्या 2-3 दिवसांनी तो सारखा निरोप द्यायला लागला, बाळा बांगरला अडकणार आहे, का अडकणार आहे, बाळा बांगर नीतिमत्तेच्या बाजूने अडकणार आहे. अहो मी एवढंच सांगेन, त्याने जातीवाद पसरला, त्यांनी सगळ्या स्वतःला वाचवण्यासाठी जातीचं पांघरून ओढलं. आमच्या समाजामध्ये पण सगळ्यात जास्त पीडित कोणाचे ते वाल्मिक कराडचे. मला माहितीच ना जिल्ह्यातले कोणते ओबीसीचे संस्था चालक आहेत, कोणते बिझनेसमॅन आहेत, त्यांना किती किती कोटी घेतले, किती किती जण शाळा हडपले. आम्ही नाही झोपलो, झोपणार पण नाही चुकीच्या वृत्ती कशी. फक्त सांगण्याचा हे हेतू आहे. महादेव मुंडे पण प्रकरणामध्ये महादेव मुंडेला मारलं वाल्मिक कराडने, त्याच्या सहकार्याने विगो प्रॉब्लेम म्हणून मारलं. त्याचा मासाचा तुकडा घेऊन आले वाल्मिक कराड, मासाचा तुकडा, आणि समोर ठेवला इतिहास. कितीतरी लोक असे 2-3 लोक आमच्या पुढे मारले. हा वाल्मिक कराड कोणत्या पक्षाचा नव्हता, कोणत्या जाती धर्माचा नव्हता, कोणत्या संघटनेचा नव्हता. हा म्हणजे राक्षसी वृत्तीचा नीच माणूस होता. आणि हकीकत आहे, अजून काय रेकॉर्डिंग, आता हे जे भक्त त्यांचे आहेत हो अण्णा, त्या वाल्मिक कराडच्या समर्थकांना मी काय फोटो, व्हिडिओ, क्लिप देणार आहे, त्यांना दाखवणार आहे, घरात लावा तुमच्या, त्यांच्या आई वडिलांनी पाहिले पाहिजे ते क्लिप, व्हिडिओ, तेव्हा त्यांना वाल्मिक कराड लक्षात येईल वृत्ती किती वाईट आहे. मी एवढंच सांगेन, माझ्या जीवाला धोका झाला, मी मेलो, माझ्या एका क्रांतीच्या, मी मेल्यावर माझ्या रक्ताच्या एका एका ठेंबामधून क्रांती येईल, त्या क्रांतीमधून 1,000 लोक, एका एका ठेंबापाशी 10,000 लोक उभा राहतील. बस मला काय नाही, जीव गेला तर हरकत नाही, माझा पुण्याच्या कामात जाणार आहे. मला बीड पोलिसांचं काय संरक्षण नको, काहीच नको. माझ्या आई वडिलांना तुम्ही संरक्षण घ्यायला पाहिजे होतं. एवढं राजकीय दबाव, वाल्मिक सारख्या दबावाखाली जाऊन ही जी वाल्यावादी विचारसरणी, जशी फासिझम होती, हिटलरशाही होती, तिचा अंत वाईट झाला, तसेच त्या फासिझम, हिटलरशाही सारख्या ही वाल्यावादी विचारसरणी आपल्यामध्ये आलेली आहे. मला काय बीड पोलिसांचं संरक्षण नको. ही जी वाल्यावादी विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत त्यांची मी माहिती देतो, यांच्यावर मोक्का MPD दाखल करावाच लागणार आहे, कारण ह्यांच्यावर पहिले गुन्हे आहेत, आमच्या भागात एक परळीपासून बीड जिल्ह्यातले सगळे देतो. हे वाल्यावादी विचारसरणीचे, वाल्मिक कराड विचारसरणीचे लोक संपणं काळाची गरज आहे. आणि सगळ्या जेवढे वाल्मिक कराडने लोकांना त्रास दिलाय तेवढं झालाय, सगळ्यांसाठी मी आवाज उठवणार आहे. कारण माझ्या नसा नसामध्ये क्रांतिकारी समाजसुधारक भवानबाबाचं रक्त, त्यांच्या रक्ताच्या ठेंबा ठेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आहे. म्हणून मी मागं हटणार नाही. ही लढाई मी माणुसकीसाठी, त्या पीडित कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी चालू केलेली आहे.